पुरंदरच्या मातीत अस्सल राजकारणासाठी ओळखला जाणारा दिवेगराडे जिल्हा परिषद गट. इथं आडवळणांचा बोबदेव घाट असेल किंवा शेवटच्या टोकाचा मल्हारगड असेल, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या नेहमीच महत्त्वाच्या असणाऱ्या या जिल्हा परिषद गटामध्ये यंदा देखील अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळते. नाव ठेवायचे आता नेतृत्व पाहिजे सगळे. हो, सगळे नेतृत्व पाहिजे. आता पूर्वीसारखं काहीच नाही. पूर्वी म्हणजे कसं होतं, माणसं निष्ठावंत होती. आता काय, आता निष्ठावंत कोणी राहिलेच नाही. खेळ तिकडे खेळ. इथं महत्त्वाचे मुद्दे आहेत. IT पार्कचा मुद्दा आहे, विमानतळाचा मुद्दा आहे, त्यासोबतच जे काही सर्वसामान्य रस्ते, वीज, पाणी यांचे देखील मुद्दे इथं महत्त्वाचे आहेत. शिवसेनेला ॲडव्हान्टेज आहे, पण आता त्याच्यामध्ये काय झालं, शिवसेना आणि भाजप पहिल्यापासून युती असल्यामुळं या तालुक्यात भाजपचं तसं वर्चस्व नव्हतं. पण आत्ता संजय जगतापांनी काँग्रेसमधून इकडं प्रवेश केल्यामुळं भाजपचं तसं हे वाढलेलं आहे, वजन वाढलं. इथल्या गटाचा कौल नक्की कोणाच्या बाजूने असणार आहे? महायुतीमध्ये एकत्र असणाऱ्या पक्षांपैकी हा जिल्हा परिषद गट नक्की कोणाच्या पारड्यामध्ये 5 तारखेचा निकाल टाकणार आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत यमेश माझाच्या आजच्या आपल्या विशेष सेगमेंटमधून. चल दादा, मला आपलं नाव सांगा. माझं नाव शरद जगदाळे. आपण राहता कुठे आणि काम काय करता? मी इथंच गारड्यात राहतो आणि माझं किराणा दुकान आहे, शेती आहे. एवढं. काय वाटतं सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार झाला आहे सुरू. प्रत्येक पक्षाची लोक सध्या येत आहेत, फिरत आहेत. गराडेमधली आणि या पट्ट्यातली विशेषतः परिस्थिती नक्की कशी आहे? कुणाच्या बाजूने मतदान किंवा निकाल झुकण्याची शक्यता आहे? मतदार हे भाजपच्या बाजूनेच आहे. इथं गारडे गावात गंगाराम दादांची एखादी सत्ता ग्रामपंचायत 35 वर्ष झालं आहेत. दादांनी सगळ्यांच्या अडचणी सोडवल्या आहेत. 90% जनता ही दादांच्या बरोबरच आहे. पण आता 35 वर्ष राजकारण करतायत म्हणजे विरोधक तर असतातच, मग तो विरोधक पण स्ट्रॉंग असण्याची शक्यता आहे ना गावात? विरोधक आहेत की स्ट्रॉंग, त्यांच्या पद्धतीने ते करतात. पण दादांनी लोकांच्या अडचणीत, प्रत्येकाच्या कसल्याही अडचणी असते, वैयक्तिक, आर्थिक, सगळ्या अडचणी सोडवलेल्या आहेत. गावात कामं केली आहेत, अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट असेल, काय म्हणजे बरीचशी कामं. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कोणाचा कसला प्रश्न, सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. दादांकडे बघून दिव्याताईंना मतदान होईल असं वाटतं? हा, 100% होईल. दादांच्याकडे बघूनच दिव्याताईंना मतदान होणार. मगाशी तुम्ही सांगितलं की तुमचं इथं दुकान आहे, किराणा मालाचं दुकान आहे. या गावातली व्यापारी पेठाचं म्हणणं नक्की काय आहे? व्यापारी पेठेचे प्रश्न महत्त्वाचे काय आहेत? आणि कारण व्यापारी म्हटल्यानंतर मग तसं मतदान करताना थोडंसं त्यांचं हे असतं, तर इथली नक्की परिस्थिती कशी आहे? व्यापाऱ्यांच्या मदतीला नक्की कोण धावून जातं? कुठल्या पक्षाला मतदान केल्यानंतर बाबा व्यापाऱ्यांना फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? व्यापाऱ्यांच्या मदतीला म्हणजे आमच्या दुकानदाराच्या मदतीला कायम दादा आमच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या काही फारशा समस्या नाहीत. ते सगळे दादांच्या बरोबरच आहेत. हे की स्थानिक पातळीवर 20-25 वर्ष झालं आहे ना, म्हणजे अगदी घराड्यातली जी काही जे सुजलम सुफलम करायची जी परिस्थिती खरं निर्माण केली ना, ती गंगारामदादांनीच केलेली आहे. मी अगदी लहानातली लहान, मोठातली मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांचं, कोणाची कशाही प्रकारचं काम असो, कोणाचं लग्नाची अडचण असो किंवा कोणाची दवाखान्याची अडचण असो किंवा तिथं अनेक वेगवेगळ्या अडचणी असतात लोकांना, प्रत्येक सोडवण्याचा अगदी 25 वर्षात त्यांनी कुठल्याही प्रकारचा म्हणजे न मान घेता सगळ्यांची कामं अगदी व्यवस्थित केले. त्याच्यामुळं सर्वसामान्यापासून ते सगळ्या लोकांचे स्थान मोठे आहे त्यांचं. कोडीत गावात आहोत, इथले काही यूथ आपल्याबरोबर आहेत. दादा, आपलं नाव सांगा मला. माझं नाव रोहन पवार. ओके. आता काय सध्या काय करताय तुम्ही? सध्या मी कॉलेजला आहे. शिकताय कुठे? वाडिया कॉलेज, पुणे. ओके. तिकडं तुम्ही शिकताय, पुण्यामध्ये शिकताय. काय म्हणजे नक्की तरुणांचे प्रश्न नक्की काय आहेत सध्या? तरुणांना नक्की काय हवं आहे? तरुणांचे प्रश्न म्हणजे पहिलं तर मीन्स आता जसं की मी पुण्यात आहे आणि पुण्यात मीन्स सगळ्यात जास्त प्रॉब्लेम म्हणजे तिकडं जे क्राऊड आहे. मीन्स पहिलं पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं, पण आता तिकडं गुन्हेगारी वगैरे जास्त वाढल्या आणि आम्ही कॉलेजमध्ये असल्यामुळं आम्हाला मीन्स माहिती आहे, मीन्स आम्ही त्या गोष्टी फेस करतो आहे की तिकडं गुंडगिरी होतं आहे, भांडणं होतात आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मीन्स सेफ वाटत नाही आता पहिल्यासारखं तिथं. तर तो एक प्रॉब्लेम आहे. बाकी शिक्षणाचं वगैरे मीन्स चांगलंच आहे मीन्स.
कॉलेज वगैरे. आता इथल्या भागामध्ये म्हटलं जातं आहे की इथं IT पार्क वगैरे होण्याची शक्यता आहे असं म्हणतात बाबा, नाही का? तर काय वाटतं, इथं IT पार्क झाल्यानंतर खरंच लोकांचे इथले जे काही स्थानिक लोक आहेत त्यांच्या हाताला काम धंदा मिळेल वगैरे की काय? येस ऑब्वियसली IT पार्क झाल्यावर 100% मीन्स एरिया डेव्हलप तर होईलच, आणि त्याबरोबर जे आत्ता मीन्स आता जसं IT मध्ये रिसेशन चालू आहे, बट जसं जर अजून IT कंपन्या झाल्या तर मुलांना, ज्या मुलांनी MCA वगैरे केले किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग केले, त्यांना मीन्स चांगली संधी मिळेल. इथल्या भागामध्ये सध्या तर बघितलं की जिल्हा परिषदेचं प्रचार सध्या चालू आहे. 2 ते 3 पक्ष आहेत बाबा चर्चेमध्ये. शिवसेना, शिंदे गट आहे, त्यानंतर राष्ट्रवादी आहे आणि भाजप आहे. काय वाटतं की तरुणांचा कल शक्यतो कुठल्या पक्षाच्या बाजूने आहे आणि त्याची कारणं नक्की काय आहेत? मला असं वाटतं की BJPकडेच जास्त कल राहील, कारण त्यांनी काम पण तसं केलेलं आहे, आणि जास्त करून मीन्स BJPलाच मत जाईल असं मला वाटतं. कसं आहे वारं इकडचं कुडीचं? वारण भाजप शिवसेनाचे जास्त करून आहे. हो. बरं. आणि हे आता नवीन सीटे मिळाल्या ते काय झेंडे हां, ओके. ती चालतील बहुतेक जास्त करून. आपण आता सगळीच चालायचं म्हटल्यावरती मग काय नाही, होईल? नाही. कसं होईल मग? एक शिवसेनेचा म्हणजे भाजपचा एक ह्याचा असं देणार लोक, हां. जे लोकांचा कल 50-60% भाजपचा आहे. आहे. हो. म्हणजे कोडीचा जर आपण समजा पर्टिक्युलरली विचार जर केला तर शिवसेनेला किती टक्के मतदान होईल, भाजपला किती टक्के मतदान होईल? लोकांचं, स्थानिक लोकांचं म्हणणं नक्की काय आहे बाबा? शिवसेनेने बराचसा आमच्याकडे उत्कर्ष केलेला आहे हं. आतापर्यंत. हं. बापू शिवतारेंनी ना आमच्याकडे भरपूर सुधारणा केलेल्या आहेत. हं, हं, हं. आणि आता हे आम्ही जे ट्रिपा काढल्या होत्या हे केलं, त्याच्यामुळं त्यांचं जास्त प्रभाव चालेल. हं, हं, हं. 50% हे चालतील, 50% भाजप याचे चाल. हो. ओके. भाजप का चाललेलं असं वाटतं तुम्हाला? भाजप चालण्यामागची कारणं काय? लोकांची कल तिकडे आहे ह्याचा पूर्वीपासून, म्हणजे शिवसेनेचा न्याचा. हं, हं, हं. पण आता काय होतं, पक्ष विभागाला गेला त्याच्यामुळं फारसा परिणाम होतो थोडासा. गंगाराम जगदाळे यांचा प्रभाव इकडे कसा आहे? आहे, नाही? बराचसा प्रभाव आहे. हं. ते सहकार्य करतात आम्हाला, हं. म्हणजे जवळ असल्यामुळं गावाच्या, हं, हं. त्याच्यामुळं सहकार्य करतात ते लोक. कशा पद्धतीचं असतं त्यांचं मदत जी असते ती? तर ती मदत नाही कशा नाही, पद्धतीची आर्थिक असते? लागली तर आर्थिक बी मदत असते, आणि काय काय कार्यक्रम असला तर येतात ते स्वतः हं, 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 जवळ असल्यामुळं. हं. आपण मगाशी समजा जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हटलं की इथल्या लोकलच्या कॅन्डिडेटला तिकीट भेटलं नाही, त्याचा बाबा थोडासा फटका वगैरे बसेल. हा, तर हा फटका नक्की कुणाला बसेल काय वाटतं? काय होतं, शिवसेनेची पोरं गेली ती आमचे, हं. कारण आमच्या गावाला आतापर्यंत एकच तिकीट बरेच वर्षापूर्वी, म्हणजे बरेच काळात मिळालं होतं. त्याच्यावर तिकीटच कोडीतला दिलं नाही, आणि कोडीचं मतदान हे कमीत कमी 4000 मतदान आहे. हं. त्याच्यामुळं बरीचशी लोक नाराज आहेत की बाबा त्या दिव्यालाच का, म्हणजे त्याच ह्याला का तिकीट देतात, आम्हाला तिकीट का देत नाहीत, हं. ह्याच्याकरता त्यांचे लोक म्हणजे नाराज थोडेसे झालेले आहेत. हं. मग हा नाराज गट कुणाच्या बाजूने जाईल असं वाटतंय? बाबा चला आता कुणाची तरी ही करायचंच म्हटल्यानंतर मग ते भाजपच्या बाजूने जाईल. जातील. हो. पहिलं आमचं गाव होतं म्हणजे शिवतारे बाप्पाला कट्टर. हं. शिवतारे बाप्पाला आमच्याकडे 70% मतदान व्हायचं, पण आता यावेळेस थोडा बदल होईल. हं. यावेळेस काय पाहुण्यारावळ्या मतदान असतं, हां. काय जवळचे असतात ना, हां. काय नातेवाईकातले, कोण आहेत ते? मतातले, हे झेंडे कंपनी, जगदाळे कंपनी, बरं. हां, हां, हां. हे आता सगळे नात्यातले आले, नात्यावर विषय असतो. नातेवाईकातला विषय हां. आता पक्षावर नसतो जास्त, हं. आता नात्यावर. बरोबर. मग आता दिव्याचे झेंडे आहेत, त्यांची इथं नातेवाईक भरपूर आहेत. गाराडे जगदाळे आहेत, त्यांची इथं नातेवाईक भरपूर आहेत. त्याच्यामुळं जी पहिलं आमदारकीला याला एक हाती मतदान व्हायचं किंवा तसं थोडं 70% 60% व्हायचं, तसं आता होणार नाही. आता समसमान म्हणजे 30-35, 30-35, 40% असं होईल. पण समजा बोलायचं झालं तर कुणाला लय होईल बाबा? इकडची जी कंपनी आहे झेंडे कंपनीला लय होईल का इकडची जी जगदाळे कंपनी त्यांना लय होईल? नाही नाही, तसं तर आता काय सांगता यायचं नाही. काय मतदान कुणाला किती होईल ते आपल्याला कसं सांगता येईल, कारण पाहुण्याच्या हिशोबावर मतदान समान होईल एवढंच मला कळतं. कारण ते ब्युरो जे कटके आहेत त्यांचे पाहुणे इथे आहेत, गाराडे जगदाळे त्यांचे पाहुणे इथे आहेत, दिव्याचे झेंडे, आता दिव्यात 2 उमेदवार आहेत. मग आता इथल्यात ते उमेदवार 2 आहेत, पण पाहुणे दोघांची एकच आहेत. मग त्यांना मतदान कोणाला द्यायचं, असं आहे ना विषय. पाहुण्यांचा आपण ठीक आहे, आपण हे करू. तुमचं कसं कौल आहे? तुम्ही काय करणार आहे विचार मतदान करताना? नाही नाही, मतदान करताना आम्ही पाहुण्याचा विचार करणार ना शेवट. आता पक्ष काय वेळेत बाजू ठेवायचा, हां 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 हां. काय
आता पाहुण्याचा विचार करायचा असं आहे. तुम्ही कुडतगावचे सरपंच पण होतात. काय इथल्या पट्ट्यातले नक्की महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत, समस्या कुठल्या आहेत, जेव्हा गटाच्या माध्यमातून गणाच्या माध्यमातून करणं महत्त्वाचं असं वाटतं? नाही नाही, समस्या भरपूर आहेत. आता रस्त्याची, आता तुम्ही या सासवड रोडून आला काय, रोडची परिस्थिती काय आहे? काय आमदार होते, आता हे पहिले 5 वर्ष आमदार होते, काँग्रेसचे होते म्हणायचं काय, त्यांनी त्या रोडचा आता हे उगाच हा रोड झाला आता शर्यतीमुळे झाला. कोणचा हे कोंडवा ते इकडं सायकल ह्याच्यामुळं, नाही तर तसं कामं गटातली कमीच आहेत. म्हणजे जसा विकास व्हायला पाहिजे तसा नाहीच नाही ना काय. पण कुठली कामं 2-3 अशी कामं म्हटले की बाबा ही कामं जर काम झाली तर आता बाबा आम्हाला सध्या जरूर आहे पाणी असतं. पाण्याची मग आता आमच्याकडे बंधाऱ्याला 2 जागा आहेत. आम्ही पुढाऱ्याला सांगितलं बाबा वारल्या पातळीवर आमदार असेल किंवा खासदार सुप्रियाताई असेल यांच्या कानावर निघालो बाबा आम्हाला एक बंधारा दिला तर आम्हाला पाणी समज सुटल काय. पण तसं काय कोणी अजून मनावर घेत नाही. बरं दुसरी गोष्ट लाईटीची, शेतकऱ्यांना लाईट नाही. आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलं बाबा जे 8 तास लाईट येतात ते आम्हाला व्यवस्थित येत नाही. दिवसातून किती वेळा ती लाईट जाते, झटके मारती, 2-2 तास येतच नाही. म्हणजे ह्या ज्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या, हा एक वाढल्या पातळी कोण मनावर घेत नाही. बरोबर. म्हणजे रस्ते, वीज, पाणी हेच अजून बाबा महत्त्वाचे प्रश्न असं म्हणता येईल. शेतकऱ्याला काय पाहिजे फक्त बाजारभाव पाणी, वीज भेटली पाहिजे. आता आमच्याकडे पाणी भरपूर आहे पण आम्हाला लाईट नाही. माझं नाव संतोष कटके. मी नोकरी आणि शेती दोन्ही करतो. हो, नोकरी कुठे करतात आपण? नोकरी मी पुण्यात कामाला आहे, IT मध्ये मगरपट्ट्यात. अच्छा, हो म्हणजे अपडाऊन आहेच म्हणतो. हो, अपडाऊन रोज येऊन जाऊनच काम करतो. आणि शेती बी आपली शेती आहे ती शेती बी करतो आम्ही. पुण्यात बघायला गेलं तर आपल्याला त्या पद्धतीनं जवळ आहे पुणे फार. नाही, खूप जवळ. म्हणजे आमचं पुरंदर तालुक्यातलं जी बिवरी गाव आहे ते सर्वात जवळ आहे पुण्यासाठी. आणि आमचा जवळजवळ 80% वर्ग हा पुण्याच्याच शहरावर अवलंबून आहे. त्या पुण्यातल्या निकालाचं वारं इकडं पण लागेल असं काय वाटतं? नाही, आता म्हणजे जसं भारतीय जनता पार्टीची ज्या पद्धतीने झेप चालू आहे त्याप्रमाणे, आणि दुसरं जे काय उमेदवार असतील तर त्या हिशोबाने जर आता मला तर वाटतंय म्हणजे भारतीय जनता पार्टीचं पारडं आता सध्या पुरंदर तालुक्यात जड आहे. तुम्ही म्हणताय पारडं जड आहे, पण तसं बघायला गेलं तर भाजपनं, मी सगळ्यांशी बोलताना हे बोलतोय की आतापर्यंत भाजपनं शिवसेनेच्या छत्रछायेखाली किंवा हाताशी हात मिळून काम केलेलं आहे तालुक्यात. पहिल्यांदाच अशी वेळ असेल की शिवसेना वेगळी लढती आहे, भाजप वेगळी लढती आहे. तर भाजपला खरंच तालुक्याचा अनुभव आहे का? भाजपला तालुक्याच्या राजकारणाचा अनुभव आहे का? कसं आहे, ग्रामीण पातळीवर भारतीय जनता पार्टी आता आलेली आहे. तसं जर बघितलं तर शिवसेनेला धरूनच भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागातही वर आली. शिवसेनेचाही तेवढा हातभार खूप मोठा आहे, परंतु तेवढाच हातभार भारतीय जनता पार्टीने सुद्धा दिलेला आहे शिवसेनेला. आता काही तांत्रिक गोष्टी असतील, काही वरचे मंडळे असतील, काही गोष्टींनी युती फिसकटत असेल, परंतु आता ग्रामीण भागातही भारतीय जनता पार्टी थोडी वाढत चाललेली आहे. गावोगावी त्या पक्षाचे कार्यकर्ते, जुने कार्यकर्ते आहेत, खूप कट्टर कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे, जे जोम लावून काम करत आहेत. त्यामुळं शहराच्या यानी आणि केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळं थोडं ग्रामीण भागातील जनतासुद्धा थोडी हुशार असल्यामुळं ती थोडा कल त्यांचा भारतीय जनता पार्टीकडंच आहे असं माझं. आदरणीय बापूंचं बी काम आहे चांगले, परंतु सध्याचा कल पाहता जर आता उमेदवार पाहिले तर इकडं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, सगळेच चांगली लोक आहेत, एकदम छान. म्हणजे सर्वच जनाशी माणसं गोळा करणारे लोक आहेत आणि माणसातली माणसं आहेत. त्यामुळं आता मतदार काय करतो त्याच्यात आपण नाही सांगू शकत. पण सध्याची परिस्थिती जी आहे तर तालुक्याचा विकास व्यवस्थित चाललेला आहे, एकदम सगळं म्हणजे आहे पाहण्यासारखं. आणि तुम्ही पाहताय आता हे रस्ते वगैरे त्यात थोडं आपले बापूसुद्धा आहेत, त्यांचंसुद्धा एकदम नाही का काम खूप चांगले. आणि भारतीय जनता पार्टीने ती शिवसेना एकत्र युती असल्यामुळे ते एकत्रच काम आहे. आता आमचे बी गावोगावी असे जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे, अगदी म्हणजे कोणी अध्यक्ष आहे, कोणी उपाध्यक्ष आहे, पण कोणी 1-1 कोटीची कामं आणलेले आहेत. म्हणजे त्यांची जी क्षमता आहे ना खूप मोठी आहे. कुठून कसं काम आणायचं, कसं गावचा विकास करायचा हे त्यांना खूप चांगलं ज्ञान आहे. त्यामुळं कसं हळूहळू पक्ष वाढतो आहे भारतीय जनता पार्टीसुद्धा ग्रामीण भागात. त्यामुळे या निवडणुकीत थोडंसं मला वाटतं पश्चिम पुरंदर दिवेगराडे गाणात थोडं भारतीय जनता पार्टीचं पारडं मला जड वाटते. इथल्या भागातले महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत आणि कुठल्या मुद्द्यांना बघून इथं मतदान केलं जाईल? आता आमचं पश्चिम पुरंदर ना तसं पाहिलं तर सर्वात आमचं पहिलं गाव पुण्यातून जर वर पाहिलं तर आमचं बिवरी.
आता ज्यावेळेस पाऊस पडतो तर पहिला पाऊस पहिला दुष्काळ पहिला बिवरीला पडतो. पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्यासाठी प्रयत्नही करतायत. आता गुंजवणीचं काय पाणी आलं तिथून ते गराड्याच्या धरणात टाकून आमच्याकडे आणायचा असा प्रयत्न चालला आहे बापूंचा, किंवा ती सगळेच पक्ष करतायत, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, दोन्ही करतायत. तर पाण्याचं दुर्भिक्ष जास्त आहे आम्हाला. बाकी आमचे रस्ते झाले, लाईट झाले, त्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्यात. पण आम्हाला सर्वात महत्त्वाचं पाण्याचा विषय पश्चिम पुरंदरचा, या वरच्या साईडचा, बोबगाव, भिवरी, चांबळी, हिवरे, कोडीत पाण्याचं दुर्भिक्ष आहेच. तोच फक्त तेही गुंजवणीचं जर झालं तर कमीत कमी आमच्या अपेक्षा एवढीच आहे की आमच्या वरच्या 4 गावांना कमीत कमी 24 तास पिण्याचं पाणी भेटावं. नंतर आम्ही शेतीसाठी मागूच. पण नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. नमस्कार, मी मारुती भैरू कटके, विद्यमान उपसरपंच आता गावचा. अच्छा, ओके. कसं आहे वातावरण मग गावचं? वातावरण तर सगळं खेळीमेळीच आहे आता सध्या. अजून फॉर्म भरायची, उद्याची शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतरच क्लिअर होईल सगळं, कुठले कॅन्डिडेट कशा पद्धतीने राहतात ते उद्या क्लिअर होईल सगळं. इथलं म्हटलं जातं की आतापर्यंत बिनविरोध झालेले आहेत. मग तुमची कशी झाली बिनविरोध? नाही, आता प्रत्येक पक्षाचं इथं कार्यकर्ता आहेच आहे. बिनविरोध जरी असली तरी खेळीमेळीच्या वातावरणात म्हणजे एखाद्याला समजून सांगून त्याचं थोडं मत परिवर्तन करून तो विषय आम्ही मार्गी लावत असतो बिनविरोधचा. त्याच्यामुळं थोडी काय अडचण तशी काही येणार नाही. आता आमच्या इथं सगळे कॅन्डिडेट आहेत, पंचायत समितीचे सर्व उमेदवार आमच्या बिवरीमधलेच आहेत. तसा काही एवढा विषय येणार नाही. खेळीमेळीच्या वातावरणात तुम्ही सकाळ संध्याकाळी येऊन पाहिलं तर तुम्हाला त्याचा अनुभव बी येईल इथं भरपूर. पण तरी आता बिवरीमधले जर आपण फक्त बिवरीबद्दल बोलायचं झालं तर इथले विद्यमान सत्ताधारी जे काही लोक आहेत, म्हणजे तुमच्या आजूबाजूची लोक आहेत, त्यांचं काय ठरलं आहे आता, कुणाला मतदान करायचं काय? नाही, अजून तर आत्ता काय झालं माहिती आहे का, आमच्या इथं राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट ते, भाजपचा कॅन्डिडेट आहे पंचायत समितीचे, आणि एक गराड्यामध्ये कॅन्डिडेट आहे. तर आमच्या इथं शिवसेनेचे बी कार्यकर्ते आहेत, भाजपचे बी कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे बी कार्यकर्ते आहेत. असं काय नाही की कुठल्या पक्षाचे इथं कार्यकर्ता नाही, कार्यकर्ते सगळेच आहेत. पण त्याच्यातून आम्ही थोडं विचारविनिमय करून शेवटीच त्यांना सांगावं लागणार जे त्याच्या पद्धतीने शांततेचं जे आहे ते मतदान आपलं करून घ्यायचं. एवढं कुणाला करायचं मतदान, म्हणजे शांततेचे मतदान करायचं? जे जे कार्य आमचे इथे जे ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते हे सगळे ठरलेलेच आहेत. बरं, फक्त काय गावात वादविवाद होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार, बाकी दुसरं काही नाही. ज्या कार्यकर्ते त्याचं काम करतच असतात आणि ते करणारं बी आहेत त्याच्यामध्ये. पण सध्याची परिस्थिती बघितली तर इथं अप्पर हँड कुठल्या पक्षाला दिसतोय, कुठल्या कॅन्डिडेटला आपल्याला बघायला मिळतो आहे? कारण बघायला गेलं तर 3 पक्ष आहेत, सत्तेतील तिन्ही पक्ष आहेत, त्यामुळं लढत घासू नये हे तर फिक्स आहे. मग तरी आपल्या भागामध्ये, बिवरी भागामध्ये, या सगळ्या पट्ट्यामध्ये अप्पर हँड कुठल्या पक्षाला असू शकतो, कुठल्या उमेदवाराला असू शकतो आणि का? आत्तापर्यंत इथं शिवसेनेचं पहिले आमचे एक सदस्य होते दत्ता काळे म्हणून, त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं होतं आमच्या इथे. शिवसेनेला ॲडव्हान्टेज आहे, पण आत्ता त्याच्यामध्ये काय झालं, शिवसेना आणि भाजप पहिल्यापासून युती असल्यामुळे या तालुक्यात भाजपचं तसं वर्चस्व नव्हतं. पण आत्ता संजय जगतापांनी काँग्रेसमधून इकडं प्रवेश केल्यामुळं भाजपचं तसं हे वाढलेलं आहे, थोडं वजन वाढलेलं आहे. दादा, आपलं नाव सांगा. नाना भुवन शेंडकर, चांबळी गावचा मी ग्रामपंचायत सदस्य आहे. बरं, ओके. कसं आहे सध्याचं वातावरण जिल्हा वातावरण? आता सध्या थोडक्यात सांगायचं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत BJP बहुसंख्येने झालेली आहे, त्याच्यामुळं इथली परिस्थिती BJPला अनुकूल आहे. हां, भाजपसाठी अनुकूल आहे असं आपण म्हणतोय. पण ग्रामीण पातळीवरती जर बघायचं झालं तर बरेचसे मुद्दे आहेत महत्त्वाचे, ज्याच्यामध्ये महागाई असेल किंवा असे अनेक छोटेसे मुद्दे आहेत की ज्याचा भाजपला फटका बसेल असं म्हटलं जातं. तर याचा फटका भाजपला बसेल असं वाटतं? नाही, असं काही नाही. कारण म्हणजे भाजपला फटका बसण्यासारखं आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं, छोट्या छोट्या कामांची विकास कामं किंवा बऱ्यापैकी माजी आमदार संजय जगताप आता BJP ते त्यांच्या माध्यमातून, गंगारामदादाच्या माध्यमातून आमच्याकडं म्हणजे पुरंदर पश्चिम भागात भरपूर कामं झालेली आहेत. त्याच्यामुळं लोकांना पक्ष कोणचाही राहू द्या त्याच्याशी काही घेणं देणं नाही. लोकांना विकास काम जो करतो त्याच्या मागं लोक खामठोक राहतात.
भरपूर कामं झाले असं म्हणतात. मला एक महत्त्वाचे 2 ते 3 कामं सांगा की जेणेकरून आपल्याला असं म्हणता येईल की बाबा दादांनी काम. आता मोदी साहेबांच्या माध्यमातून सायकल ट्रॅकची स्पर्धा होती. जवळजवळ अब्जावधी रुपयांचा निधी टाकून पुरंदर तालुक्यात जवळजवळ मी म्हणतो 60% कामं रोडची सॉल्व झालेली आहेत. राहिला विषय पाण्याचाही विषय सॉल्व झालेला आहे. लाईटीचा विषय असेल किंवा लोकांची छोटी मोठी कामं असतील, या कामातनं भरपूर कामं झालेली आहेत. आता मी चांबळी गावचंच सांगतो. बांधावले रोड असतील किंवा मेन रोड असतील किंवा गराड्यासारखा प्रलंबित राहिलेला जवळजवळ 50-60 वर्षाचा प्रलंबित राहिलेला रोड असेल, तो आता जवळजवळ 2.25 कोटी रुपये टाकून संजय जगताप असतील किंवा गंगाराम दादा असतील यांच्या माध्यमातून तोही पूर्ण झाला. किंवा आमचे 2 चांबळीचे 2 पांधन होते, त्याच्यातली एक पांधन आता जवळजवळ 50 लाख रुपये टाकून तीही पांधन पूर्ण झाली. किंवा माझ्या आमदारांच्या माध्यमातून आम्हाला चांबळीला पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होता, तर त्यांनी वैयक्तिक खिशातनं पैसे टाकून ते जवळजवळ 13 लाख रुपये टाकून ते पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह केला. अशी भरपूर कामं केली, सांगता येणार नाही इतकी कामं यांच्या माध्यमातून झालेली. त्याच्यामुळं लोकांना पक्ष नाही लागत, लोकांना जो माणूस. बाबा आपलं नाव सांगा मला. शिवराम सोपाना सेंडकर, आपलं गाव कुठलं? चांबळी. अच्छा, ओके. कशी परिस्थिती चांबळीची? परिस्थिती एक नंबर मागची 100% आम्ही एक गाव एक मोठी एक समजा विचारात आणलेला आहे. कुठला आहे विचार कुठला आहे? विचार म्हणजे भाजप आमच्या गंगाराम दादांच्या मुलीला मतदान करायचं एक विचाराने ठरवलं आहे. आणि गंगाराम दादांनी हे शाळेचं कंपाऊंड, शाळेला 2 खोल्या, दत्त मंदिरची फरशी, राम मंदिरची फरशी, एक वडजाई देवळाला मदत केली, एक काळूबाई देवळाला मदत केली. म्हणजे त्यांचे एक तत्विते समाजसेवक आहेत पहिल्यापासून. ते आपले ह्याचे अध्यक्ष होते दूध डेअरीचे हां दूध डेअरीचे अध्यक्ष. मग त्यांचं कसं होते की सामाजिक कामाला कुणी जाऊ द्या त्यांच्या घरी, नडलेला असू दो, लग्न म्हणा काही म्हणा, अशा विषयात ते कुणालाच नाही म्हणत नव्हती. तुम्ही बाबा म्हणताय एक हाती भाजपाचा झाला असं तुम्ही म्हणताय, पण मी चांबळीमध्ये फिरतोय सध्या, घड्याळाचे पण काही बॅनर लागले, पोस्टर कुणाला विरोध करता येत नाही. सामाजिक एकच आहे, ही आहे सर्व, ते तर कुणाला विरोध करता येत नाही. पण आम्ही सर्व हे करून समजा गाव एक मोठी आणली. आता कुणाला काही ज्याच्या त्याच्या ह्यानी सहकार्य करावंच लागतं.